UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका। लाडकी बहीण योजना म्हणजे भ्रष्टाचार, इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी माहितीची 5 तास खलबत। 200 ते 250 जागांवर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। तर निवडणूक खर्च मर्यादा 40 लाखांवरून 60 लाख करा, शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। भाजपा नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसात निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीला। हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्यास विरोध, पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। पैसे देऊन सभेमध्ये लोक बोलावले, जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट। दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाहीत, आव्हाडांचं ट्विट। पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही, काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण, आशिष जयस्वाल यांचा आरोप। मवियामध्ये ठाकरे प्रेशरमध्ये आल्याचं मला वाटतंय, लोकसभेमध्ये कमी जागा आल्यामुळे ठाकरेंवर प्रेशर, भास्कर जाधवांची टीका। अमरावतीच्या अचलपूरमध्ये आज नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा। अचलपूर परतवाडामध्ये पोलिसांचा फौजफाटा, 30 सप्टेंबरपर्यंत अमरावतीमध्ये जमावबंदी। अमरावतीमध्ये वैमानिकाकडून नियम सांगत टेक ऑफ करण्यास नकार। उदय सामंतांना विमानातून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ, शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पोलिसांकडे तक्रार। संवेदनशील वक्तव्य करण्याआधी संयम पाळावा, सर्व गोष्टींचा विचार करूनच बोललं पाहिजे, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। आनंद दिघेला मारलं, शिरसाटांचा काल आरोप। जरांगे नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याची शक्यता, दुपारी 2 वाजता नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक। रोहितची पहिली 5 वर्ष कर्जत जामखेडच्या सेवेसाठी, तर येणारी 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील, शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये 66 जणांचा मृत्यू, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून धोक्याचा इशारा। जम्मू काश्मीरमधील मांडली परिसरामध्ये सुरक्षा दल आणि अधिकाऱ्यांची चकमक, अधिकारी बशीर अहमद शहीद, तर 2 अधिकारी जखमी। आयपीएलच्या आगामी हंगामात खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये मानधन निश्चित, बीसीसीआय सचिव जय शाह यांची माहिती। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।